नाटक स्वराज्य सादर करते आहेत महात्मा फुले माळी समाज महिला। आता लगेचच अवघ्या 2 मिनिटांमध्ये या नाट्य प्रयोगाला आम्ही आता सुरुवात करीत आहोत। जय क्रांती। नमस्कार। सादर करीत आहोत स्वराज्य ही लघुनाटिका। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित अनेक ऐतिहासिक क्षणांपैकी अफजल खान वध व आग्र्याहून सुटका हे धाडसी प्रसंग विविध चित्रपटातील निवडक दृश्य घेऊन तयार केल्या गेली आहे। संकल्पना श्रीमती वैशालीताई लांजेवार यांची आहे। संकलन दृश्य बांधणी संपादक श्री विवेक भाऊ चुटे यांनी केले आहे। सहकार्य व प्रस्तुत करते माळी समाज तळोधी बाळापूर। सादर करते माळी समाज महिला भगिनी तथा विद्यार्थी विद्यार्थिनी संघटना। तेव्हा सादर करीत आहोत स्वराज्य स्वराज्य स्वराज्य। विस्मरणात गेलेल्या छत्रपती शिवराय आणि त्यांची राजधानी रायगड यांच्या ओढीनं महात्मा फुले इसवी सन 1869 अगोदर रायगडाकडे आकर्षित झाले। शिवरायांविषयी असणाऱ्या नितांत आदरापायी दुर्गम झालेल्या काटेरी जंगलांनी व्यापलेल्या रायगडावर महात्मा फुले गेले। 2-3 दिवस अथक प्रयत्न करून त्यांनी शिवरायांची समाधी शोधून काढली। राजा शिव छत्रपतींची हीच ती समाधी। यासाठीच केला होता आतापर्यंत अट्टहास। काय दुरावस्था झाल्या माझ्या राजाच्या समाधीची। आपल्याला इथली साफसफाई करायला पाहिजे। तू फुले घेऊन ये पूजेसाठी। आण तिकडे फुलं। शिवाजीच्या खडक्याचा देव केलास? अरे तुम्ही इकला ग्राम जोशी आणि मला सुद्धा दक्षिणा द्यायची सोडून शिवाजीचा देव केलास? शूद्रांचा राजा तो, त्याची मुंजही झाली नव्हती आणि त्याची पूजा करतोस? त्यांच्या जीवावर पेशव्यांनी राज्य केले, अशा छोट छत्रपतींची पूजा तू उधळून लावलीस? अरे ज्यांच्या घामावर पेशवाई पोचली तोच आता तुम्हा फटा बाडग्यांना शूद्र वाटायला लागलाय। होता आमचा राजा कुळवाडी भूषण, होता आमचा राजा क्षत्रिय कुलावतांस। कुळवाडी भूषण क्षत्रिय कुलावतांस। छत्रपती शिवाजी महाराज की जय।
चंडीची पिंकेस मराठे दुर्गेचे ते हास्य मराठे इसे लाडवा जाऊन कोऱ्या झाडून पडल्यानं जाती मराठे रक्त वज्र ज्यांचे वार गाव धन त्यांचे धालकेची खण 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 मनी स्वराज्य धन 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 शिवरायांची अन मराठेची जमातीचा मान मराठे उडत जाती शत्रू सारा भगवाच्या तळात रोल मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे होई डोळ्याची मुंडकी मोजून पाचाई सोडती असे मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे होई डोळ्याची मुंडकी मोजून पाचाई सोडती असे मराठे सोन्याचा धूर निघणारा प्रदेश, जिथे धर्म, कला, संस्कृती, विद्वत्ता नांदत होती, या हिंदुस्थानाची स्वर्गालाही भुरळ पडत होती. पण अचानक या सुखाला नजर लागली. खैबर खिंडीतून टोळधाड आली आणि मग येतच राहिली, लुटत राहिली. आणि बघता बघता हिंदुस्थान पादाक्रांत झाला. काबूल ते बंगाल मुघली सत्तेचा चांद तारा फडकू लागला आणि या मुघल सत्तेचा केंद्रबिंदू झाला आग्र्याचा लाल किल्ला. आजवर सत्तांध असलेला लाल किल्ला आता धर्मांध वासू लागला, कारण औरंगजेब.
जर आमच्या स्वराज्याकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर डोळे काढून टाकतात देऊ. राज, सुरतेची लक्ष्मी सौराज्याच्या खजिन्यात आली आहे. संगतीला हे बी गावलं आहे. कुराणी शरीफ सन्मानपूर्वक त्यांच्या मौलवींकडे सुपूर्द करा. जी राज. राजे आले तेच बोलतील आता. येसाजी, हा गलका कशा? राजे, आपण चूक केली. तो औरंगजेब उत्तरेत राजरोज आपली मंदिरे फोडतोय. आपण बोटशेपी भूमिका घेतली. आपण त्यांचा धर्मग्रंथ सन्मानाने परत पाठवला. कारण आमचा शत्रुत्व औरंगजेबाशी आहे, मुघलांशी, त्याच्या धर्माशी नाही. पण हाच आपला दुबळेपणा वाटतो शत्रूला. असं कोण म्हणतं?
शास्त्री बुवा, आम्ही औरंगजेबाला सडेतोड प्रत्युत्तर द्यायला सक्षम आहोत, परंतु त्याच्याप्रमाणे आम्ही सुद्धा धर्माच्या नावाखाली आतंकी लढाया करू लागलो तर आमच्यात आणि औरंगजेबात फरक तो काय राहील? शास्त्री बुवा, स्वधर्माविषयी प्रेम म्हणजे परधर्माचा द्वेष नव्हे. जर तसं झालं तर ज्ञानोबा माऊलीच्या जो जे वांछील तो ते लाभो या उक्तीला काय अर्थ होईल? पण राजे, अशाने हिंदुत्वाचीच गळचेपी होत असेल तर भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी आणू काठी, आणू काठी, आणू काठी. तुकोबारायांचा विचार सुद्धा आम्ही विसरलेलो नाही. शास्त्री बुवा, यापुढे आमच्या धर्मावर जो कोणी खाला घालेल त्याचे हात मुळात सकट उखडून देण्याची धमक आम्ही बाळगू. कारण हिंदू धर्माचा आम्हाला अभिमान आहेच, परंतु केवळ धर्माच्या नावाखाली भाकरीचा प्रश्न सुटत नाही हेही आम्ही जाणतो. शास्त्री बुवा, देव पाठीशी धरावा आणि तलवार छातीशी. देवाला तलवारी पुढे आणण्याची गल्लत करू नका. देवासाठी तलवार उचललीच नाही तर आपला धर्म अस्तित्वात राहील. शास्त्री बुवा, तलवारीनं नाही तर विचारांच्या समृद्धीनं धर्माला बळकटी येते. धर्माचा भाला आणि हा इस्लाम धर्माचा भाला. आता हा हिंदू धर्माचा भाला इस्लाम धर्माच्या भाल्यापेक्षा उंच व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर काय करा? दोन पर्याय असतील. एक तर हा इस्लाम धर्माचा भाला छाटावा किंवा हिंदू धर्माचा भाला उंच व्हावा. इतरांना छाटण्यापेक्षा आम्ही स्वतःला उंचावण्याला महत्व देतो. इतरांची रेष पुसण्यापेक्षा स्वतःची रेष मोठी करण्याला महत्व देतो. आपला भगवा इतका उत्तुंग, इतका व्यापक बनवू की एक ना एक दिवस दिल्लीच्या तख्तावरही आपला भगवा पडते. प्रतिपादक शिवाजी राजांचा. अफजल खान की ताकत है. महिषासुरवाणी चौथा हातात गण घेऊन जगदंबेवर घाव घातला. हैवान त्यांना झुकायला नाही, झुकवायला शिकवलंय.
खूपच करारी रूप दिसतं. हो ना, आऊसाहेबांनी जशी तलवार हाती घेतली तशी चुलीसमोर उभी राहणारी प्रत्येक स्त्री त्याच चुलीतलं जळतं लाकूड घेऊन आऊसाहेबांच्या पाठीशी उभी राहील. आपण म्हणतो ना, स्त्री म्हणजे मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता, पण मखरात पोचलेली नाही. रक्ताचा मळवट भरलेली रणचंडी आहे ती, स्वतंत्र, सार्वभौम. स्वराज्य संकटात आहे आपण जाणताच. या शत्रूला हर प्रयत्न मारायचा. याच उंबऱ्यावर आपण कलियुगातल्या हिरण्यकश्यपूला महाराष्ट्राच्या दगडातल्या नरसिंहांचं दर्शन करूया. नाही, आम्ही हिरोजी इंदलकरांना बोलवत आणलंय. जी, त्यांच्याकडून एक उत्तम शामियाना उभारून घ्या. जी, आणि पाहता क्षणी आश्चर्यानं आणि मत्सरानं खानाला चक्कर येईल इतका सोन्या चांदीनं तो मढवून टाका. त्यानं तो अस्वस्थ होईल, त्याची एकाग्रता ढळेल. जी दिली पर एवढं सोन्यानं म्हणजे आहो काकांनी खानाच्या फौजी बाजारातून जे जवाहीर आणले ते कशासाठी? संयम हे युद्धातलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. आपल्याला अपेक्षित असलेली गोष्ट उशिरानं घडू लागली की माणसाचा संयम ढळू लागतो, आणि एकदा का त्याचा संयम ढळला की तो चुकीचे निर्णय घेऊ शकतो. आम्हाला मारण्याच्या अपेक्षेनं येणारा खान असाच एखादा चुकीचा निर्णय घेऊन कदाचित आम्हाला विजयाची संधी देईल. या युद्धाची समरभूमी किल्ले प्रतापगड. तुकडे झाले तर बी कणाकणानं झोचतो रे. आता अफजल खानास मारून कधीच मिळतो. शिवा को निस्ते नाबूद करने तक हम ये मुहिम मुकर्रर ही रखेंगे. शिवा से कहो उसका मुझसे मिले बगैर कोई चारा नहीं. हम सयाद्री के जंगलों में घुसना नहीं चाहते हैं, क्योंकि हमें पता है सयाद्री के जंगल शिवाजी की ताकत है. इसलिए शिवाजी को उकसाकर अपने सामने मैदान में लाने के लिए हमने उसके ईमान पर वार किया, हमने उसके धर्म पर वार किया. लेकिन उसने जज्बातों से ज्यादा सियासत को अहमियत दी. बड़े दिनों के बाद इतने चालाक दुश्मन से पाला पड़ा है, लेकिन वो हमारे तजुर्बे के सामने टिक नहीं सकता. फजल खान, शतरंज खेलिए. खेलिए ना बुझा, कई बार खेलिए. शुरुआत कैसे करते हो? किसी प्यादे से? प्यादे से. प्यादे से. ठीक है, अब असली शतरंज देखो. वजीर से शुरुआत कैसे होती है वो देखो. कृष्णा जी पंत, कल सुबह शिवाजी से मिलने प्रतापगढ़ आप जाओगे.
खान मोहम्मद शाही यांचा वकील म्हणून मी आपल्या इथे आज आलो आहे. खान साहेबांनी आपल्यासाठी हे पत्र दिले आहे. आमचे खान साहेब आणि आपले तीर्थरूप राजे शहाजी याचा खूप जुना दोस्ताना. तेव्हा खान साहेब आपल्याला काकांच्या जागीच सध्या खान साहेब इथे जवळच वाईत तळ ठोकून आहे. त्यांची खूप इच्छा आहे राजांनी एक वार स्वतः वाईत येऊन त्यांची भेट घ्यावी. अलबत्त आम्ही खान साहेबांची भेट घेऊच. ते आम्हाला काकांच्या जागीच. पण पद्धत आमचे डोंगर चढ उतार करून आपण शिंडला असाल तेव्हा इथं थोडी विश्रांती घ्यावी, थोडा दम खावा. डोंगरावरचा वारा बी म्हणजे साथीदार काय कुठं करता. पंत उदयकामचे वकील तुमच्या बरोबर येतील. खान साहेबांच्या खलित्याचा जबाब घे. तानाजीराव जी राज. पंतांच्या निवासाची व्यवस्था करा. जी वय. आओ चला. नाही कान्होजी राजांना निरोप पाठवून सर्व देशमुखांना ताबडतोब प्रतापगड जवळ करायला सांग. जी नेतोजीराव राजा जेव्हा मला आणि संभाजी कावजी आम्हाला इथं. जी राजा. येसाजी तुमचे थाकले बंधू कोंडाजी गंग त्यांना भूतोंड्याहून बोलावून घ्या. जी राजा. मोरोपंत जी उदय आपण जरा पारला जाऊ. नाही एवढं मोठं वराड येत आहे, मंगल कार्याची जागा तर ठरवायला हवी. आणि नाईक जी धनी एक महत्वाचं, गोपीनाथ पंत बोकील काका कुठे आहेत ते जरा शोधून ठेवा. या खानाच्या वकिलाच्या पाहुणचारासाठी पाठवून द्या. जरा वाट्या या आसन ग्रहण करा, आपल्यासाठीच आहे. इतनी ताकत. मोतियों की चादर है. खेमे के खंभों में हीरे मोती जड़े हैं. फानूस के शीशों में सोना गड़ा है. ऐसी ऐसी चीजें तो खुद बादशाह आदिल शाह के पास भी नहीं है. ये सामान कहां से पैदा किया? हुजूर कशाला उगाच त्रागा करताय? काळजी करू नका, हे सामान जिथून आले आहे तिकडेच परत जाणार आहे. शिवा, करार का पक्का नहीं है. इतना वक्त क्यों लग रहा है? नौबत बदली, राजे आले. राजे तर थांबले. का बरं थांबले असतील राजे? मुझसे क्या पूछ रहे हो? उससे पूछो. हाँ, ये अच्छा है.
सगळं ठरल्याप्रमाणे आहे ना? सय्यद बंडा जागचा हालायला तयार नाही. मग त्याच्याबद्दल ऐकून आम्ही खूप घाबरलो. असं जाणवतंय खरं. आम्ही पुन्हा वर चाललो. असं जाऊन सांगू? खून केल्याशिवाय येऊ नका. क्या हुआ? क्या हुआ काय क्या हुआ? सय्यद बंडा आता हे कळलं त्यांना, घाबरले ते. आता जोपर्यंत तुमचा बंडा बाहेर जात नाही तोपर्यंत भेट शक्य नाही. शिवाजी घाबरला? पर तुम्हारे लोग तो उसे शेर कहते हैं ना, और शिवा घबरा गया. वो शेर है कि चूहा? ते भेटीन ते समजेलच. तसं नव्हे, म्हणजे भेट तर व्हायला पाहिजे. तुमच्या बंडाला बाहेर जायला सांगा. खान साहेब, आता थोडक्यासाठी उकायला नको. पाठवा त्याला बाहेर. बंडा, तुम बाहर जाओ. देखो शिवा, हमसे हाथ मिलाओगे तो हम तुम्हें वीजा पर ले जाएंगे. आपके बारे में अपने बादशाह से बात करके आपको तल कोकन का राजा बना देंगे. डरिए मत, चले आइए. आप तो हमारे भतीजे की तरह हैं. हमारे गले मिलिए. पर चीता झुंड पर भूषण की तुंड पर जैसे युवराज है. कृष्णाजी सबूर, आमकास मजबूर करू नका. कृष्णाजी, आम्ही ब्राह्मणावर वार केला तर शिवशंकर आम्हाला हसेल. शहाजी महाराजांची आण आहे आम्हाला की ब्राह्मणास मारू नकोस. तुम्हाला भय दिला जा. तुम्ही आमचा नाश केलात कृष्णाजी. जय शंकर.
विभर पोटाच्या टिसभर खळगीसाठी आपली असामान्य बुद्धिमत्ता परकीयांकडे गहाण टाकणारी ही वृत्ती या कृष्णाची पर्वत संपू दे. चला काका. फैसला करके ही मानेंगे। आज किसी भी हालत में भाईजा को मना कर ही रहेंगे इस बारे में। सिवा अब तुम्हें नहीं बख्शेंगे हम, इसकी कीमत तुम्हें चुकानी ही होगी। एक बागी लुटेरा हमारी सूरत को बदसूरत करता है और आलमगीर खामोश है। उस काफिर ने कल्याण भिवंडी पर कब्जा किया, हमारे मामू शाइस्ता खान को शिकस्त दी और अब हमारी हसीन सूरत भी। कब तक सहते रहेंगे हम ये सितम? क्यों एक खूंखार सिपहसालार को नहीं बेचते आप सिवा को मिटाने के लिए? सिवा की बुनियादियत करनी जरूरी है, उसकी नाक में नकील डालनी ही होगी। उसे ऐसी जगह मारेंगे जहां से उसके लाश की बदबू भी न बाहर निकले। कल हिंदुस्तान की तारीख से सिवा का नाम और निशान मिटा देंगे हम। स्वतःला अल्लाचा बंदा बनवणाऱ्या त्या औरंगजेबाला मराठी रयतेकडून एक सणसणीत मुस्कटात हाणायची आहे। आमच्या स्वराज्याकडे जर कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर आम्ही देखील गाढवांचे नांगर फिरवू शकतो। जगाला दाखवून द्यायचं आहे। केवळ क्रूर कर्म औरंगजेब आपली वाट बघत नाही तर तो
आणि उकळणाऱ्या संशयी वाट बघत असते. भाऊसाहेब, या आग्रा भेटीत स्वराज्याच्या भावी राजाला दिल्लीच्या तख्ताची आणि त्या दिल्लीच्या तख्ताला मराठी रक्ताची ओळख पडेल. स्वराज्याची शान आणि भगव्याचा मान अबाधित राहील असंच वर्तन ठेवा. लवकरच आम्ही शंभूराजांबरोबर आग्र्याला प्रस्थान करू. आपल्या प्राणापेक्षा प्रिय आपला भगवा थेट आदिलशाहीच्या छातोडात नेऊन काढायचा. वाघ आणि मराठे सहसा कुणाच्या वाट्याला जात नाही, पण जर कुणी डिवचलं तर फाडल्याशिवाय राहत नाहीत. शंभूराजे दिल्लीच्या तख्तालाही मराठी मुलखाचा स्वाभिमान हा समजलाच पाहिजे. भीती वाटते? नाही आबासाहेब, भीती का वाटेल? आयुष्यात काही असे निर्णायक क्षण येतात जेव्हा तुमच्या पावलातलं बळ चोखलं जातं, मनगटातला कस आजमावला जातो. मग आमच्या उसळत्या रक्ताचा अंदाज ठेवते त्यांना. त्यांचे सारे मापदंड हे कळून पडतील. अरे शाबास, बादशहाच्या दरबारातही हाच रुबाब कायम ठेवा. मगोरी नाही, परंतु लाचारी तर नाहीच नाही. शंभूराजे दिल्लीच्या तख्तालाही मराठी मुलखाचा स्वाभिमान हा समजलाच पाहिजे. शंभूराजे या मुघलांच्या हिरे माणकांनी मढवलेल्या मयूर सिंहासनापेक्षाही मौल्यवान सिंहासन दाखवित आहे. आपल्या रयतेचं हृदय सिंहासन, आणि त्याच हृदय सिंहासनाच्या साक्षीनं या मुघलांपेक्षाही बलाढ्य साम्राज्य आपल्याला उभं करायचंय. पण ते साम्राज्य कुणा राजाचं कुणा बादशाचं नसेल, ते असेल आपल्या गोरगरीब रयतेचं, आपलं स्वराज्य. ये मुल्क, ये दौलत, ये शोहरत, सल्तनत, सारा जहां जिसकी जागीर है, न कोई बंदा इसके जितना इस पूरे आलम में आमीर है. बेशक इस आलम का करिश्माए कमाल बादशाह आलमगीर है. तुझं नावाचं चिलखत अंगी भरजरी पोशाख देहावरती आलमगीराकडे पाय वळविता पाणी चढावं घरगर्दी. चिरे टोपाच्या झुटक्यामधले सावधान झाले मोती, हे नेत्रांमधल्या जाग्या झाल्या तेजस्वी. रामसिंग आज भी सुन सकती है. आलोच आहो तेवढ्या दूरवर 4 पावलं आणखी चालेल. मुबारक बहार में गुले गुलजार में अचानक ही जगमगाता नूर आ गया है. मुबारक बहार में गुले गुलजार में अचानक ही जगमगाता नूर आ गया है. शमशीर की हार पे जल के शेर आ गया है. शमशीर की हार पे जल के शेर
सोलवटून मिळवलेल्या या अशा ऐश्वर्यात राहण्यापेक्षा त्या रयतेच्या दुवा घेऊन त्यांच्या काळजात राहणं हे स्वराज्याचं मर्म आहे. या अशा भव्य दगडी इमारतीपेक्षा माणसांची मन आणि मनगट बांधणं जास्त महत्वाचं. इतनी बड़ी पेशकश, इस कापर का इतना छोटा मुल्क इतना बड़ा नजर आना, इतनी कीमती पेशकश। राजा जी क्या खड़े रहिए। जी राजा जी। हमने पूछा हमसे आगे ये कौन खड़ा है? राजा जी ये जोधपुर के राजा महाराजा
जसवंत सिंह. महाराजा जसवंत सिंग, आमच्या मावळ्यांनी ज्यांची पाठ पाहिली तो जसवंत सिंग. राजा जी, आवाज ऊंची ना करे. दरबार के भी कुछ कायदे कानून हुए हैं. थोड़ा सब्र रखिए, थोड़ा लिहाज रखिए. हरगिज नाही. तुमच्या या दरबाराचे रीतिरिवाज आम्ही भले भाती जाणतो. जो आमच्या मावळ्यांना पाठ दाखवून पळून आला त्या जसवंत सिंगापेक्षा आमचा 3 दर्जा. ज्यानं छातीवर नाही पाठीवर आमच्या मावळ्यांचे वार झेलले त्या जसवंत सिंगाला 5000 माणसं झाली आणि आम्ही त्याच्या मागे. आजच आमच्या पदरी 40,000 फौज आहे. 40,000. आणि तरीही आम्ही या च्या मागे. राम सिंह, हमें ये मंजूर नहीं. हम ये बर्दाश्त नहीं करेंगे. राजा जी, मेरी बात सुनिए, थोड़ा सब्र रखिए. हमें मनाने की कोशिश मत कीजिए राम सिंह. दख्खनेत आमचा काय तळाला आहे हे जाणतो तुमचा बादशाह. त्या पादचाह्यांना जे जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं आहे. तरीही भेटीस बोलावून सरेआम अपमान करण्याचा बादशाहचा हेतू आम्ही जाणला आहे. राम सिंह, ये कैसा शोर है? माफी हुजूर, वो शिवाजी राजा थोड़े नासाज है, नाराज है. नाराज है? कोई बात नहीं, हम अभी उनकी नाराजगी दूर कर देते हैं. वजीर सल्तनत, सीवा को खिल्लत इनायत की जाए. राजा जी, देखिए, खिल्लत देखिए. या अशा खिल्लती आम्ही आमच्या शिलेदारांना रोज वाटतो. तुमच्या या बादशाहची खिल्लत आम्हाला मंजूर नाही. आज तक हम इतने शर्मसार कभी नहीं हुए राम सिंह. हम उसे बख्शेंगे नहीं राम सिंह, हरगिज़ नहीं. नहीं हजरत, नहीं. शिवाजी राजा अब तक सल्तनत के रीति रिवाजों के बारे में अब तक पूरी खबर नहीं है. वो उससे वाकिफ नहीं. हम उनको समझाएंगे. हमारे पिताश्री ने उन्हें वचन दिया है, उन्हें जमान दी है कि जब तक वो आगरा में है तब तक उनकी जान की सलामती होगी, उनकी जान को खतरा नहीं होगा. मिर्जा राजे के किए हुए वादे की हम कद्र करते हैं. उनकी जमानत की वजह से हम सीमा की जान नहीं लेंगे, बशर्ते उसे हमारे आगे माफी मांगनी होगी. हम अभी जाके शिवाजी राजा को आपसे माफी मांगने कह देते हैं. भाईजान, आपने ये जिल्लत कैसे सहन की? शहंशाह हिंदुस्तान के तख्त को, तख्ते ताऊस को पीठ दिखाना ये सिर्फ सल्तनत की नहीं, सारे मुगल कौम की, इस्लाम की तौहीन है.
बंदोबस्त कर दिया है। वजीर सल्तनत से भी बात के लिए उन्हें मना दिया है। आपको सिर्फ आला हजरत के सामने जाके माफी मांगनी है। कुंवर राम सिंग, असा आम्ही गुन्हा तरी काय केलाय की जाऊन बादशाची माफी मागावी? आमच्या स्वाभिमानासाठी दरबारात काढलो हा आमचा गुन्हा? आमच्या देशात आमच्याच रयतेचं राज्य प्रस्थापित केलं हा आमचा गुन्हा? की मोटार होऊन निश्चित पडलेल्या मनांमध्ये स्वातंत्र्याची चोट पेटवून स्वाभिमान जागृत केला हा आमचा गुन्हा? वर रामसिंग ही मराठ्याची मान कटून पडेल पण चुकणार नाही. सबब बादशाची माफी मागणं आम्हाला नामंजूर. या वर्षापासून तुम्हाला उत्तरेत हिंदवी स्वराज्याचे युवराज म्हणून ओळख निर्माण करायची आहे. ओळख हा अदृश्य देवदूत असतो. फार मदत होते त्याची. शंभूबाई, आता तुमच्यावर मोठी जबाबदारी. बेशक आबासाहेब, आम्ही आपला शब्द खाली पडू देणार नाही. आपली मान उंचावेल असेच वर्तन करू. आपल्या आज्ञेनुसार शाबास. शंभूराज, औरंगजेबानं दिलेल्या 5000 मनसबदारीचं चिलखत पांघरून औरंगजेबाच्या दरबारात हजर व्हा. त्याला नीट ओळखण्याचा प्रयत्न करा. आपला शत्रू औरंगजेबच आहे हे पक्क ध्यानात ठेवा. आणि त्याचबरोबर या निमित्तानं आग्र्याचा संपूर्ण प्रदेश नजरेखालून घाला. तो काळजात टिपून ठेवा. औरंगजेबाचे उमराव सरदार यांना जवळून बघा. त्यांच्या फौजा, तोफखाने, शस्त्रागार सगळं सगळं निरखून ठेवा. अलबत्त आबासाहेब, या निमित्ताने आपल्याला हे कळेल की आपण कुठे आहोत आणि आपल्याला अजून किती आहे. शाबास शंभूराजे. शंभूराजे, दरबारातील राजपूत आणि मराठा सरदारांशी सलोख्यानं वागा. जवळीक निर्माण करा. परंतु त्या औरंगजेबासमोर कधीही मान चुकवू नका. कधीही. जी आबासाहेब, आपल्या मनचं सफल होईल. आपल्या स्वराज्याचं प्रतिनिधित्व करणार आहात तेव्हा सावध असा. बादशाने आमच्याबद्दल विचारणा केली तर आमची तब्येत बरी नाही अशी बतावणी करा. हुशारीनं असा. शंभूराजे, एक गोष्ट ध्यानात ठेवा. दख्खनच्या मराठ्याचा रुबाब बादशाह समोर टीचभरही कमी पडता कामा नये. जी आबासाहेब, आपले प्रतिबिंब म्हणून आम्ही दरबारात वावरू. आपण सांगितलेल्या सर्व गोष्टींचे आम्ही पालन करू. काल दरबाराने सिंहाची गर्जना ऐकली. आज दरबार छाव्याची गर्जना ऐकेल. उसका उन्हें बेहद अफसोस भी है। हमारे सल्तनत की चकाचौंध देखकर सिवा को बुखार चढ़ गया। आपको तो बुखार नहीं चढ़ा ना? नहीं।
येत नाही, परंतु आमच्यामुळे आपल्या सारख्यांना बुखार नक्कीच येतो. मतलब वेळ आल्यावर सांगूच. लाहौल बिला कुव्वत. राम सिंह, रीवा को नजर कैद किया जाए, पहले सख्त किए जाए. शहर के नामचीन कोतवाल रणमस्त खान को तलब कर दो. हुक्म की तामील हो. शाही फौज की नजर कैद में हो. आप सभी लोगों अपने अपने हथियार जमा कर दिए जाए. राजा जी, आपके भी हथियार. शाही फौज पर ऐसी तलवार धरना गुनाह है. राजा जी, आप तो समझदार हैं, आप तो समझाइए. राजा जी, हमारा भरोसा कीजिए. हमारे पिताश्री ने आपकी हिफाजत करने की जबान ली. हम ये वचन ता कयामत नहीं भूलेंगे. आबासाहेब, बेळखा अजून आवडला तर काय करावं आपण? बसा. शंभूराजे आमचंही त्याच गोष्टीकडे लक्ष लागून राहिले. हे केवळ सूर उगवण्यासाठी केलं जात नाही हे नक्की. खेळ सुरू झालाय. मृत्यू झाला. पण शंभूराजे, या खेळात आपणच जिंकणार. सह्याद्रीच्या वाघांना हार माहित नाही हे लवकरच कळेल त्या आलमगीर बादशाहाला. शंभूराजे, आता तुम्हीच आमचे डोळे आणि तुम्हीच आमचे कान. बैलजींना भेटा. या शंभूराजे, हे बघा, पाहिलं? हे बघा. हिरोजी काका, म्हणजे हा आग्र्याचा मोठा भव्य आणि दिव्य बाजारपेठ. इथे
म्हणजे जादूगार नाही तर चुकलेली दिसतोय कुठेतरी जाऊन बघायचं का? चला यो पर्वतगाव जिन खबीस वे गनीस है, बड़े बड़े आदमजात वे कब्जे में है। पिंजरे में कैद है, बड़ा पिंजरा है, पहाड़ों में बसेरा जिसका वो चील आज पिंजरे में कैद है। या अल्लाह मदद। आबासाहेबांचा निरोप आहे. आग्र्यातून बाहेर पडण्याचे सर्व बिंदूक मार्ग आपण हेरून ठेवा. जल्दीने आपल्याला दख्खन जवळ करायचं आहे, पण जो सुरक्षित मार्ग आपण हेराल त्यावर काही खून करता येईल. चिराकृधनी एक मार्ग आहे. हे बघा ते माणूस दिसतोय, तो मार्ग आहे. काळोजी कुंभार नाव आहे त्याचं. तो आपल्या सुरक्षित मार्गावर मडक्यांची भट्टी पेटती ठेवत आणि त्या पेटत्या भट्टीतनं जो धूर निघत त्या धुरामुळे आपल्याला सुरक्षित मार्ग दिसेल. पण काय करायला लागेल? बहुत ही तेज बुखार चढ़ा है राजा जी को, उनकी तबीयत बहुत ही नासाज है. पाहिले शंभूराजे, गनिमी काव्याचा पहिला डाव यशस्वी झाला. आम्ही ज्वरानं तप्त झालो ही या बगलेत ठेवलेल्या कांद्याची कमाल. शंभूराजे, आता तुम्हाला बाहेर पडण्याचं निमित्त मिळालं. हकीमाकडे जाऊन दवा घेऊन या. आणि हो, येताना बहिर्जींना भेटा आणि हा कागद त्यांना द्या. बहिर्जींना म्हणावं पुढच्या नियोजनाला लागा. अरे मग काय घड्या
चोरीचं कुणाला ठावं? अहो तुम्हाच ते ठावं नाही असं झालंय म्हण नाही. अरे खरंच नाही, मला फक्त एवढंच ठावं की बघा 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 त्या समजलेच पाहिजे की राजे अडकले असले याचा अर्थ स्वराज्य पोरकं झालं असं नाही, तर स्वराज्यातला प्रत्येक मर्द मावळा प्रति शिवाजी होऊ शकतो. परंतु आऊसाहेब, राजे तिथे आग्र्यात असताना या मोहिमेचं नेतृत्व करणार तरी कोण? इसीलिए फकीरों में, साधु बैरागियों में खैरात बांटना चाहता है। ठीक है, हमें मंजूर है। वैसे वो नामुराद ये सजदा करेगा कैसे? मिठाई के पिटारे हवेली में आएंगे, फिर वहां जिमा सिवा वो उन पिटारों को हाथ लगाएगा। उसके बाद वो पिटारे बाहर मंदिर मस्जिदों में सजदा होंगे। खुद उनके फर्जंद शंभू सजदा करेंगे। ठीक है, इजाजत है। मनसुबा सांगा. पंत वेद साधा नाही, परंतु कारगीर ठरेल. नियोजनात कसूर राहिला नाही तर आपण सगळे इथून सही सलामत बाहेर पडू. पंत आम्ही जी आजारी पडल्याची बतावणी केली त्यावर बादशाहच्या सर्व सरदारांचा आणि खुद्द बादशाहचा भरोसा बसलाय आणि म्हणूनच त्यानं आपल्याला मिठाई वाटायला परवानगी दिली. सबब आता मिठाईचे हे रिकामे पेटारे आत येतील, त्यात मिठाई भरली जाईल. मग आम्ही त्या पेटाऱ्यांना दस्तुरी स्पर्श करू आणि पेटारे बाहेर जातील. आपण पेटारे बाहेर जाताना फुलाद खान पेटारे तपासणार आणि लवलत आत येऊन आम्हाला बघणार. त्यावेळी आम्ही शय्येवर पोहोचलेले असू आणि मदारी आमच्या पायाशी असेल आणि हे रोज रोज ए बाबा बंद कर, राजांची काळजी घे. मदारी पायचे पत्रा. ए बाबा घे, बाबू घे पटापट.
राजा येतो राजा घेऊच जुम्म्याच्या दिवशी जुम्म्याची बडी नमाज असल्यामुळे सरकारी कामकाज बंद असतं. सबब शंभूराजांना बादशाला गुरनिसार करण्यासाठी दरबारात जावं लागणार नाही. सजय कुंभार मिठाजवळ थोडी चीन कसून तयार ठेवा. जुम्म्याच्या दिवशी आपण आग्र्यातून निसटणार. सही सलामत सुद्धा लवकरच भेटू.
शिवा हमारे कैद से भाग गया। नहीं, गायब हो गया। औलाद खान कैसे भाग गया शिवा? कैसे? सिवाय मामूली काफर है और आप मामूली जो मुगल दरबार में आकर खिलत उड़ाता है वो मामूली है? जो इतनी बड़ी फौज के हाथ से बचकर निकल जाता है वो मामूली है? जो 500 कोस दूर आकर मुगल सल्तनत को हिला देता है वो मामूली है? आज आगरा की जुबान पर जिसका नाम है वो मामूली है? जो कहानी किस्सों में फंस चुका है वो मामूली है? या अल्लाह या परवरदिगार, मुजरा साहेब, एक खबर आहे आग्र्यातून. कोण खबर? त्वरित सांग. राजा औरंगजेबच्या कैदेतून शिताफीनं बाहेर पडलं. दौलत खानाच्या अनसामच्या हशमांच्या हातावर तुरी देऊन राजा निसाटलं. आई जगदंबे, कृपा केलीस का? काळीच राखलंस आमचं. आता पुन्हा एकदा स्वराज्यास आणि राजगणास सोन्याची झळाळी प्राप्त होऊ दे. शिवाजी राजा आले थे. राजे या. कृष्णाजी म्हणतात, आमच्या काळजाचा तुकडा, उद्याच्या श्रींच्या राज्याचं आमचं प्रतिबिंब, भोसलाईचे करते वारस शंभू राजांना आम्ही तुमच्या हवाली करतो आहोत. धन्य झालो साधू महाराज. परंतु सोयरा राणी साहेबांकडून भिक्षा घेण्यास आपण नकार का बरं दिलात? आम्हाला महाराष्ट्र भवानीचं स्वराज्य जननीचं दर्शन घेण्याची इच्छा होती, म्हणून आपल्या हातून भिक्षा घेण्याची इच्छा प्रकट केली. आम्ही धन्य झालो. आपण कुठून आलात? कुठले आहात? आम्ही इथलेच, स्वराज्यातलेच. आपलेच.
छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे. कोणी जाऊ नये. एक मिनिट. भारत देश हमारा, सभी धर्म और पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण कौतुक करूया. तुम्ही सर्व तळोदीवासीय मंडळींनी, नाट्यप्रेमींनी आमचा हा नाट्यप्रयोग एकदम शांत चित्तेनं ऐकून घेतला, बघितला, आनंद घेतला, मनसोक्त आनंद घेतला. त्याबद्दल आपले सर्व तळोदीवासीय नाट्यप्रेमींचे मी मनापासून आभार मानतो.